नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलेलो हिमालयाच्या 5 HP सोलर पंप बघण्यासाठी, म्हणजे त्याचं पाणी प्रेशर, इन्स्टॉलेशन आणि बाकीची पण संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहे सनीभाई बरोबर। बघू शकता सनीभाई ती इन्स्टॉलेशनचे माणसं आहे, बघू शकता। त्याला काही प्रॉब्लेम आला तर त्याला विचारू पण शकतो आपण। तर चला तुम्हाला मटेरियल वगैरे दाखवतो। बघू शकता पिकअपमध्ये पॅनल वगैरे ठेवलेले आहे आणि या साईडला आता इन्स्टॉलेशनचं पण काम चालू झालेलं आहे। जवळपास आता दुपारचे 2 वाजलेले आहे आणि 2 वाजता काम चालू झालेलं आहे। बघू शकता त्या साईडला शिविल काम वगैरे मुलांनी सिमेंटामध्ये पॅक केलेलं आहे, त्याला तुम्हाला दाखवतो। आणि इथं बघू शकता लगेच स्ट्रक्चरचं पण काम चालू झालेलं आहे आणि आता उन्हामुळे मोकार तापलेलं आहे ते बघू शकता। हा जो मेन शिविल आहे तो जवळपास 5.5 फूट खोलीला आहे आणि पूर्ण सिमेंटामध्ये तो पॅक केलेला आहे, बघू शकता हिमालया कंपनीचा। आणि याचं जेवढं जे मटेरियल आहे सगळं गॅलोनाइजचं मटेरियल आहे आणि म्हणजे याच्यात गाजण्याचा वगैरे काही इश्यू नाही, बघू शकता। या साईडला एक सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे, कोणता काय माहीत नाही तो, पण आपला हिमालयाचा सोलर पंपमध्ये इन्स्टॉलेशनचं काम चालू आहे, बघू शकता। तर चला आता याची अजून थोडीशी माहिती जाणून घेऊया की कसा पाणी मारतो कसं नाही। सर्वप्रथम आपण हा इन्स्टॉल करून घेऊया। मोटर वगैरे आता मुलांनी सोडून दिलेली आहे, आपण थोडंसं लेट झालो त्याच्यामुळं। विहिरीमध्ये सोडून दिलेले आहे, बघू शकता पाठीमागं विहीर आहे त्याच्यामध्ये मोटर सोडून दिलेले आहे आणि पाईपाची साईज जवळपास 2.5 इंची साईज आहे 5 HP सोलर पंपाला हिमालयाने दिलेली। तर चला आता यांची काय म्हणते कंट्रोलर बघूया आणि लोखंड बघूया आणि शेवट त्याचा पाणी प्रेशर पण बघूया। तर चला बघू शकता मित्रांनो, इन्स्टॉलेशनचं पण आता जस्ट काम चालू झालेलं आहे सर्व काही। जवळपास 1 तासाच्या आत मुलं आता संपूर्ण काम करून घेतील झटक्यात दिवशी। बघू शकता वरल्या साईडनं 5 पॅनल, वरल्या साईडनं 5 पॅनल, वरल्या साईडनं 5 पॅनल येतील, खाल्ल्या साईडनं 4 पॅनल येतील, बघू शकता। तिथं कंट्रोलर ठेवलेला आहे, या अर्थिंगीसाठी बादल्या वगैरे दिलेल्या आहे, बघू शकता हिमालय कंपनीने या MC4 बिना कनेक्ट करण्यासाठी। आणि इथं कंट्रोलर बघू शकता, आता कंट्रोलरला पट्ट्या वगैरे दिलेल्या आहे आणि या साईडला तिथे सर्व काही सपोर्ट वगैरे पडलेले आहे, बघू शकता। हे जे खोकडं याच्यामध्ये मोटर आलेली होती, पण मोटर आता त्यांनी जोडून काय म्हणते विहिरीमध्ये सोडून दिलेली आहे, बघू शकता। ही वीज यंत्राची जी कांडी म्हणते ती आहे याच्यामध्ये आहे। आर्थिंगसाठी कॉपरचे रॉड पण दिलेले आहे कंपनी, बघू शकता। म्हणजेच पावसामध्ये सोलरवरती वीज पडू नये त्यासाठी आर्थिंग अरेस्टर वगैरे लावलेलं जातं, बघू शकता। आता हे 2 रॉड खाली जातील आणि एक ती फुली राहते ती वरती जाईल, याच्यामध्ये पॅनल वगैरे बघू शकता। चला आता टपके दिशी गँगला थोडेसे नट वगैरे आवळू लागूया आणि टपके दिशी आपला जो हिमालयाचा सोलर पंप आहे तो इन्स्टॉल करून घेऊया, बघू शकता। अशा क्लिप आहे, प्रत्येक क्लिपाला 2-2 नट आलेले आहे, बघू शकता। म्हणजे असे जवळपास 3 ते 4 किलोचा एक नट बॉक्स आहे आणि तेवढा पूर्ण नट बॉक्स यायला लागतो, बघू शकता। एवढं उन्हात काम चालू झालेलं आहे। तर चला तर टपके दिशी नट वगैरे लावून टाईट बीट करून त्यानंतर वरती गेल्यावरपर्यंत तिची थोडीशी माहिती जाणून घेऊया। तर फायनली मित्रांनो बघू शकता सनीभाई त्यांनी आता स्ट्रक्चर वगैरे आवळून मेन जो शिवेल आहे त्याच्यावरती ठेवलेला आहे, बघू शकता। आणि जे हिमालय सोलर कंपनीचं जे मटेरियल आहे बघू शकता सर्व गॅलोनाइज मटेरियल आहे आणि त्याला सपोर्ट पण बघू शकता, जवळपास 6 सपोर्ट दिलेले आहे कंपनीने। म्हणजे 4 कोपऱ्यांना 4 आणि डायरेक्शन देण्यासाठी बघू शकता एक मागं एक पुढं दिलेलं आहे। तर चला जवळ जाऊन बघूया त्याची फिटिंग वगैरे कशी काय, बघू शकता। कोपऱ्याला असे कान वगैरे याच्यावरती सपोर्टचं डायरेक्शन आहे, बघू शकता। हे मागं पुढचे आणि प्रत्येकाला जवळपास नट आहे आणि सगळे नट जे आहे ते सगळे गॅलोनाइजचे आहे, बघू शकता खत्रीमध्ये। म्हणजे याच्यात गाजण्याचा काही इश्यू नाही आहे, बघू शकता। त्या साईडला कंट्रोलर वगैरे लावलेलं आहे आणि याची जी मेन हंडी आहे त्याला 2 क्वार्टर पिनं दिलेलं आहे, बघू शकता झाडेला ये इकडं आता बघू शकता। आणि सर्व जे मटेरियल सगळे गॅलोनाइजचं आहे। मला त्या साईड पण तुम्हाला कंट्रोलर वगैरे दाखवतो मित्रांनो, बघू शकता। हिमालया सोलर पंप 5 HPचा सोलर पंप आहे हा, बघू शकता। आता जवळपास आता सगळं काम झालेलं आहे, स्ट्रक्चर वगैरे आवडलेलं आहे चांगल्या मस्तपैकी। आणि आता सपोर्ट पण लावायचे झालेले आहे, बघू शकता। तिथं जे पिकअप आहे समोर तिथं पॅनल ठेवलेलं आहे, लगेच याच्यावरती आपण पॅनल चढू। पॅनल पण बघूया कोणत्या कंपनीचे, किती वॅटचे काय वगैरे। आणि याचा शेवट आपण पाणी प्रेशर बी बघणार आहोत, महत्त्वाचा म्हणजे किती पाणी प्रेशर मारतो किती नाही। आणि त्या कंट्रोलरची माहिती पण या साईडला दिलेली आहे, बघू शकता।
तर बघू शकता मित्रांनो, आता पॅनल वगैरे जवळपास सर्व लावून झालेले आहे. बघू शकता वरल्या साईडनं 4 केलेले आहे, खाल्ल्या साईडनं 5 केलेले आहे. तर चला ती फिटिंग वगैरे बघूया पॅनलची कशी काय काय. तर बघू शकता प्रत्येक पॅनलला जवळपास 4 नट दिलेले आहे. बघू शकता या कोपऱ्यात एक, या कोपऱ्यात एक आणि वरल्या साईडला 4 नट दिलेले आहे. आणि जर तुम्हाला जर पॅनल समजा सोलर पंप जर खोलायचा नसेल त्याला लॉकची सिस्टम दिलेली आहे. बघू शकता जास्त आवडल्यावर नट फोडून जातो. बघू शकता खाली जी टोपी आहे तुम्हाला दाखवतो. बघू शकता इथं नट आहे, तो जास्त टाईट केला का वरली जी टोपी ती तशी राहते, खाल्ला नट फोडून जातो आणि पॅनल कायम लॉक होऊन जातो. परत तुम्हाला जर खोलायचं असलं त्याला डाय ग्राइंडरने ती फर्लिंग वगैरे कापावं लागते. त्याच्यामुळं पॅनलची नटा तोडताना काळजी घ्या. बघू शकता आता जवळपास सर्व काही काम झालेलं आहे. त्याचे सपोर्ट पण बघू शकता तुम्ही, 6 सपोर्ट जवळपास बघू शकता. अशा 4 कोपऱ्यांना 4 सपोर्ट आहे. आणि डायरेक्शनसाठी बघू शकता जी मेन ट्यूब आहे त्याला बी 2 सपोर्ट दिलेले आहे. बघू शकता याच्यावरतीच आता डायरेक्शन वगैरे होणार आहे आपल्यावाला. आणि हा जो मेन शिवेल आहे तो जवळपास 5.5 फूट खाली आहे. बघू शकता. तर आता याला बघा आता सगळं काही झालेलं आहे, बघा डायरेक्शन द्यायचं बाकी आहे. तर फायनली मित्रांनो बघू शकता इथं आता हिमालया सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे पूर्णपणे. जवळपास बघू शकता हिचं जे डायरेक्शन आहे दक्षिण बाजूने केलेलं आहे. वरल्या साईडला 4 पॅनल आहे आणि खाल्ल्या साईडला 5 पॅनल आहे. बघू शकता कारण की वाऱ्याच्या हिशोबाने खाल्ल्या साईडला 5 पॅनल योग्य असतं. बघू शकता. तर चला आता हिची थोडीशी माहिती वगैरे जाणून घेऊया आणि पाणी प्रेशर बघूया महत्त्वाचं. बघू शकता इथं कंट्रोलर जोडलेलं आहे, त्याचे तुम्हाला जॉईंट वगैरे पण दाखवतो. बघू शकता कलरला कलर जॉईंट आहे. आणि बघू शकता सगळ्या ज्या पिन आहे MC4 सगळ्यांचा करंट एकत्र येऊन इथं घेतलेला आहे आपण कंट्रोलरमध्ये. बघू शकता ती बत्त सोप्या पद्धतीने अशी कनेक्ट करायची. बघू शकता कनेक्ट केलेली आहे आता. आणि बघू शकता कंट्रोलर पण चालू झालेलं आहे. बघू शकता. आणि मोटर चालू बंद करण्यासाठी बघू शकता इथं खटका आहे सोप्या पद्धतीने ऑफ ऑनचा. वरती केली का ऑन, खाली केली का ऑफ. बघू शकता. तर चला आता मोटर चालू करून बघूया किती पाणी प्रेशर मारते किती नाही. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने मोटर चालू करायची. सनी येर 2 मिनटं इकडं पाईप वर करायला फक्त. तर बघू शकता या विहिरीमध्ये सोडलेली मोटर आपण. आणि पाईपाची साईज पण तुम्ही बघू शकता जवळपास 2.5 इंची साईजचा पाईप आहे. आणि मोटर चालू केल्यानंतर जवळपास 15 ते 20 सेकंद लागतात पाणी येण्यासाठी. बघू शकता हिमालया सोलर कंपनीचा हा पाणी प्रेशर एकदम फुल भरून मारलेला आहे. बघू शकता कारण की आता ऊन पण जवळपास कमी झालेलं आहे त्याच्यामुळे पण तरी पण हा तुम्ही पाणी प्रेशर बघू शकता. ओके हा राहू द्या असंच भारी. बघू शकता हा पाणी प्रेशर कारण की आणि पाईपाची साईज पण मोठी मित्रांनो. तसं काही कंपन्यांना 2 इंचीचा पाईप येतो पण इथं 2.5 इंची साईजचा पाईप आहे. बघू शकता त्याच्यामुळं एकदम खत्री पाणी मारलेलं आहे. बघू शकता मित्रांनो हा पाणी प्रेशर हिमालया सोलर पंपाचा 5 HPचा. बघू शकता तिकडं खाली जी वेरी दिसते त्याच्यामध्ये जवळपास 70 फुटावरती सोडलेलं आहे मोटर. आणि 30 ते 35 फूट पाईपवरती. बघू शकता आपण जवळपास 5 वाजता आता मोटर चालू केलेली आहे. 5 वाजताचा तुम्ही हा पाणी प्रेशर बघू शकताय. आणि तिकडं सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. बघू शकता फक्त नटा वगैरे राहिले टाईट करायचे. बघू शकता. आणि हा जो सोलर पंप आहे तो मोबाईलवरती पण चालू बंद होतो. आणि या साईडला त्याचा आर्थिंग अरेस्टर पण जोडलेलं आहे. बघू शकता म्हणजे ज्यावेळी पावसाळ्यामध्ये विजा वगैरे चमकता ते सोलरवरती पडू नये त्यासाठी आर्थिंग अरेस्टर जोडलेलं जातं. बघू शकता. त्या अगोदर तुम्ही परत एकदा हा पाणी प्रेशर बघू शकता मित्रांनो. कसा काय वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा हिमालया सोलर पंपाचा. बघू शकता. आणि हा जो सोलर पंप आहे तो मोबाईलवरती पण चालू बंद होतो. तर चला याचा पॅनल बघूया किती वेटचे काय वगैरे. बघू शकता 540 वेटचं एक पॅनल आहे. असे टोटल 9 पॅनल आहे. बघू शकता ऑस्वाल सोलरचं पॅनल दिलेलं आहे हिमालया. बघू शकता. तर मित्रांनो हिमालया सोलर पण एकदम खत्री आहे. बघू शकता स्ट्रक्चर वगैरे पण एकदम हार्ड आहे. तुमच्याकडे कोणता सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे ते बी नक्की सांगा तुम्ही. आणि तुम्हाला हा हिमालया सोलर पंप 5 HPचा कसा वाटला ते बी कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जाणे भाई करे पाईपवरती थोडासा. तर बघू शकता मित्रांनो हिमालया 5 HP सोलर पंपाचा पाणी प्रेशर खतरनाकमध्ये 5-5:30 वाजता मोटर चालू केलेली आहे.
आणि तरी बी खत्री पाणी प्रेशर मारलेलं आहे बघू शकता. आणि तुमच्याकडे कोणता सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे ते बी तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता